नमस्कार, मी अभिलाषा. स्वागत आहे आपलं छापाघाटावर. आज आपण बोलणार आहोत शिवसेना शिंदे गटाच्या नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीबद्दल आणि त्यात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांबद्दल. ही बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नरिमन पॉइंट येथील महिला विकास मंडळ सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडली. चला, या बैठकीत काय ठराव झाले आणि त्याचा महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. या बैठकीत शिवसेनेच्या राष्ट्रीय विस्ताराचा महत्त्वाचा ठराव मांडण्यात आला. शिवसेना आता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशभरातील 23 राज्यांमध्ये आपली संघटना मजबूत करणार आहे. विशेष म्हणजे राजस्थानमध्ये शिवसेनेचे 3 आमदार आधीच कार्यरत आहे. याशिवाय नागालँड, त्रिपुरा, पंजाब आणि मणिपूर येथील काही आमदार आणि छोटे राजकीय पक्ष शिवसेनेसोबत युती करू इच्छित आहेत. यामुळे शिवसेनेचा राष्ट्रीय दर्जा मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं की पक्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 1999 सालच्या पक्ष घटनेला अनुसरून पुढील वाटचाल करेल. याचा अर्थ शिवसेना आपल्या मूळ तत्वांना आणि हिंदुत्वाच्या विचारसरणीला बांधील राहील. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या सूचना दिल्या. शिंदे गटाचा दावा आहे की हिंदी सक्तीचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच घेतला गेला होता. 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मराठी, इंग्रजी, हिंदी या तिन्ही भाषा शिकवण्याची शिफारस डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या कार्यगटाने केली होती, जी तेव्हा मविया सरकारने स्वीकारली होती. आता ठाकरे गट या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केला आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून महायुतीत काही मतभेदही समोर आले आहेत. शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या मुद्द्यावरून शिवसेनेला अडचणीत आणल्याची भावना व्यक्त केली आहे. यावरून असं दिसतंय की महायुतीत अंतर्गत कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. तरीही शिंदे गटाने मराठीच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली असून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलं आहे. शिवसेना शिंदे गट आता स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर आपली संघटना अधिक मजबूत करत आहे. महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपसोबत आणि इतर छोट्या पक्षांसोबत युती करून निवडणुका लढवण्याचा विचार सुरू आहे. यामुळे शिवसेनेची ताकद वाढवण्याची शक्यता आहे. तसेच ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे, ज्यामुळे आगामी काळात राजकीय वातावरणात तापण्याची शक्यता आहे. मित्रांनो, शिवसेना शिंदे गटाच्या या राष्ट्रीय विस्ताराच्या योजनेबद्दल आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं नक्की काय मत आहे? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.